नमस्कार. काल आपण ज्या पद्धतीने सांगितलं होतं, की आजपासून आपण चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीचे लेक्चर मराठीमध्ये पोस्ट करणार आहोत. तर त्याचं आज पहिलं लेक्चर मी पोस्ट करायला चाललोय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत, की ज्याने या सब्जेक्टची सुरुवात होती, ते म्हणजे डेव्हलपमेंट आपण त्याला म्हणू शकतो अँड ग्रोथ. आता हे 2 सर्वात महत्त्वाचे मुद्दे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजीमध्ये येतात. की याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं काय असते आणि ग्रोथ म्हणजे काय असतं हे पहिल्यांदा आपण थोडंसं एक्सप्लेन करून घेऊयात. त्याच्यावर तुम्ही थोडंसं लक्ष द्या की डेव्हलपमेंटचं जर आपण पाहिलं विकास, तर हा एक सर्वांगीण बदल असतो. म्हणजे मुलांमध्ये होणारा हा एक सर्वांगीण बदल आहे. त्याला आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असं म्हणू शकतो. आणि जर ग्रोथ असं म्हटलं तर ग्रोथ ही जी कन्सेप्ट असते, तर ग्रोथ ही जन्मापासून म्हणजे बर्थ ऑफ द चाइल्ड पासून त्या ठिकाणी ॲडोलसंट स्टेज पर्यंत म्हणजेच त्यांची जी किशोरावस्था असते त्यापर्यंत त्या ठिकाणी चालते. मग आता ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या ज्या 2 कन्सेप्ट आहेत ह्या एकमेकाला नेमक्या कशा रिलेट करतात आणि त्याचा एज्युकेशनल फील्डमध्ये काय नेमका उपयोग होतो किंवा चाइल्ड सायकोलॉजी समजून घेण्यामध्ये त्याचा काय फायदा आहे ते आपण त्या ठिकाणी पाहूयात. तर आता पहा, डेव्हलपमेंट म्हणजे काय? तर व्यक्तीच्या शरीर, मन, भावना, बुद्धी, वर्तन, नैतिकता, सामाजिक कौशल्य आणि व्यक्तिमत्वामध्ये होणारा संपूर्ण क्रमिक गुणात्मक प्लस संख्यात्मक बदल. आता मित्रांनो, ही डेफिनेशन थोडीशी मोठी वाटत असेल, पण याच्यामध्ये काही कीवर्ड्स आहेत ते आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचे. म्हणजेच की काय आपण म्हणू शकतो की डेव्हलपमेंट काय असते, तर शारीरिक, मानसिक, त्यानंतर त्या ठिकाणी भावनिक आणि भाषिक किंवा नैतिक जो बदल होत जातो त्याला आपण डेव्हलपमेंट असं म्हणतो. पहा, ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या कन्सेप्ट इकॉनॉमीमध्ये पण असतात. बरोबर. ग्रोथ होणं म्हणजे काय, तर एकूण नॅशनल इन्कम वाढणं म्हणजेच ग्रोथ होणे. परंतु डेव्हलपमेंट विकास होणं म्हणजे काय, तर विकास म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा जो विकास होत जातो, पर कॅपिटा इन्कम वाढत जातं, त्याला आपण डेव्हलपमेंट असं म्हणतो. ठीक आहे. तर आता इकडे पाहताना डेव्हलपमेंटकडे आपण एवढंच लक्ष द्यायचं की त्या व्यक्तीचा शारीरिक, मानसिक, भावनिक, भाषिक आणि नैतिक, सर्वात महत्वाचं नैतिक बदल जे होणार आहेत त्या मुलामध्ये, त्याला आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. आता सर्वात महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी विकास ही जी संकल्पना आहे ती गुणात्मक संकल्पना आहे. कारण त्याच्यामध्ये संख्यात्मक बदल जरी लिहिलेला असेल तरी पण आपण संख्यामध्ये सांगू शकत नाही. म्हणजे मुलाची भाषा सुधारली, समज वाढली किंवा भावनांवर त्याने नियंत्रण मिळवलं म्हणजेच त्याची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीने होते असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मी आत्ताच तुम्हाला सांगितलं, ग्रोथ ही बर्थ पासून चालू होते ॲडोलसंट स्टेज पर्यंत त्या ठिकाणी होत राहते. त्या पण डेव्हलपमेंट ही जन्मापूर्वी चालू होणारे आणि आयुष्यभर चालणारे. आता डेव्हलपमेंट ही जी कन्सेप्ट आहे, तर हळूहळू जो बदल होतो, बरोबर ना, बदल कसा होणार आहे, हळूहळू होणार आहे. त्याच्यानंतर सतत होत असतो आणि क्रमाने होत असतो. म्हणजे जन्मापूर्वी जी चालू होते आणि आयुष्यभर जी टिकते ती तुमची डेव्हलपमेंट असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यानंतर विकास म्हणजे शरीर वाढणे नाही, बरोबर ना. विकास म्हणजे फक्त किंवा डेव्हलपमेंट म्हणजे फक्त शरीर वाढत नाही, तर विकास म्हणजे बेहतर होणे. म्हणजे काय, की आपण वरती 4 आयाम्स पाहिले याचे, की शारीरिक, मानसिक, भावनिक आणि भाषिक. बरोबर ना. म्हणजे तुमचं फिजिकल डेव्हलपमेंट असेल, मेंटल डेव्हलपमेंट असेल, इमोशनल डेव्हलपमेंट असेल किंवा लँग्वेज डेव्हलपमेंट असेल, तर ह्या सगळ्याला आपण त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असं म्हणतोय. तर आता आपण फक्त कन्सेप्ट पाहतोय, नंतर आपण याच्यातले जे थिंकर्स आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पाहणार आहोत. आता विकासाचे स्वरूप नेमकं काय असतं, आता मगाशीच मी एक्सप्लेन केले त्या पद्धतीने की हे आजीवन चालणारे आहे. बरोबर ना. जन्मापूर्वी चालू होते, पहा, जन्मापूर्वी चालू होते आणि मरेपर्यंत त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत राहते. बरोबर. कारण मित्रांनो, भावनिक विकास व्हायला आपण असं नाही म्हणू शकत ना की या वयापर्यंतच त्या व्यक्तीचा भावनिक विकास झाला पाहिजे किंवा या वयाच्या आधी व्हावा किंवा असं काही नसतं. म्हणजेच विकास हे आजीवन चालणारे आहे, लाईफ लॉंग असते. आलं लक्षात. वेगवेगळ्या मुलांचा जर आपण विकास पाहिला तर तो वेगवेगळ्या गतीने होत असतो. प्रत्येकाचा विकास हा इंडिव्हिज्युअल ठरलेला असतो, वेगवेगळ्या गतीने होतो. आलं लक्षात. सो विकास हे आजीवन चालणारे असते, लाईफ लॉंग चालते. जसं की मी तुम्हाला म्हणलं, जन्मापूर्वी म्हणजे गर्भावस्थेत हा विकास चालू होतो
त्यानंतर बालपण येते, किशोरावस्था म्हणजे ज्याला आपण ॲडोलसंट स्टेज म्हणतो, एज 12 ते 13 पासून त्या ठिकाणी 18 वर्षापर्यंत ॲडोलसंट स्टेज असते त्यापर्यंत. त्यानंतर प्रौढ अवस्था येते आणि वृद्धावस्था. ह्या सगळ्या स्टेजवरती त्या ठिकाणी माणसाची डेव्हलपमेंट होत राहते. त्यानंतर याच्यात त्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलाच्या ज्या संकल्पना असतात, आयुष्याकडे पाहण्याचे जे दृष्टिकोन असतात किंवा त्या ठिकाणी जे भावनिक परिपक्वता आपण म्हणतो, त्या गोष्टी सतत बदलत राहतात. म्हणजेच आपण पाहतो की वय वर्ष 10 ते 11 मध्ये जर पाहिलं तर मुलांची भावनिक परिपक्वता एवढी नसते. त्यांना बरं वाईट काही ते कळत नसतं. परंतु जर वय वर्ष 30-32 म्हणलं तर त्याला भावनिक परिपक्वता येते. कोणत्या अँगलने कसा विचार करायचा किंवा कोणासोबत कसे वागायचे हे त्या ठिकाणी त्याला समजून जातं. परंतु हा जो डेव्हलपमेंटचा जो टप्पा आहे तो त्या ठिकाणी सावकाश होताना आपल्याला दिसेल, अतिशय स्लोअर असते. म्हणजेच उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की बालपणीचा स्वभाव वेगळा असतो, किशोरावस्थेत वेगळा असतो. पहा, किशोरावस्थेत मुलांना पॅरेंट्स जे सांगतात किंवा त्यांचे जे आपण म्हणतो टीचर जे सांगतात तर त्या गोष्टी लवकर त्यांना पटत नाहीत, बरोबर ना. त्यांना हे दोघं शत्रू वाटतात. परंतु त्यांचा जो पियर ग्रुप आहे, जो त्यांच्या समवयीन मुलं असतात, त्यांना लगेच पटतं किंवा त्यांच्या ज्या बऱ्या वाईट गोष्टी ते लगेच घेत असतात. आणि प्रौढ अवस्थेमध्ये मात्र त्या ठिकाणी वेगळा स्वभाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. म्हणजेच विकास हा सिक्वेन्शियल असतो. विकास हा कसा असेल? सिक्वेन्शियल असेल की जो क्रमाने होत जातो, बरोबर. सतत घडणारी प्रक्रिया म्हणजे विकास सिक्वेन्शियल असेल, क्रमाने होत असेल. बालपण, किशोरावस्था आणि प्रौढावस्था. आता जर आपण पाहिलं तर विकास हा अनियमित नसतो. पहा मित्रांनो, ग्रोथ ही जी आहे ती मे बी अनियमित असू शकते प्रत्येकासाठी, पण विकास अनियमित नसतो. त्याचा नेहमी एक ठरलेला पॅटर्न असणार आहे असं आपण पाहतो. मग आता पॅटर्न म्हणजे काय? तर पहा, आयुष्यभर होणारी तुमची बुद्धिमत्ता, भाषा आणि भावना त्या ठिकाणी काय होत जातील? चेंज होत जातील, वाढत जातील असं आपण म्हणतो. किंवा त्या ठिकाणी वाढणार नाही तर त्याच्यामध्ये काही बदल होत जातात. म्हणजे आता मोटर विकास जो त्याला आपण म्हणतो की मोटर डेव्हलपमेंट काय असते, तर ही एक खूप मोठी कन्सेप्ट आहे डेव्हलपमेंट मधली. तर मोटर डेव्हलपमेंट जर आपण पाहिलं तर सर्वात आधी लहान मुलगा मान धरतो, त्यानंतर बसतो, नंतर रांगतो, उभा राहतो आणि चालतो, बरोबर. त्याच्यानंतर तो धावतो, बरोबर. कुठलाही टप्पा उडी मारून होत नाही. उडी मारून म्हणजे काय की याच्यामध्ये जम्प किंवा कोणताही शॉर्टकट नसणार आहे. लक्षात, कोणताही शॉर्टकट त्या ठिकाणी फॉलो होणार नाही. म्हणजे जन्माला आलेलं मूल पहिल्यांदा मान धरतं, बसतं, रांगतं, उभं राहतं, चालतं, धावतं. तर याच्यामध्ये कुठल्याही टप्प्यामध्ये उडी मारून होत नाही, जम्प होत नाही की डायरेक्ट तो पळायला लागला आहे का नाही. तसं झालं तर मग थोडंसं अवघड होईल. तर असं कुठंही होणार नाही असं आपण पाहतो. त्यानंतर पुढं जर आपण पाहिलं तर विकासाचा वेग जो आहे तो व्यक्तिगणिक बदलतो, बरोबर ना. व्यक्तिगणिक बदलणार आहे. विकासाचा वेग व्यक्तिगणित बदलणार, स्पीड ऑफ डेव्हलपमेंट हे व्यक्तिगणित बदलत जातं. तर सगळ्या मुलांचे माइलस्टोन समान नसतात. म्हणजे काही मुलं आपण पाहतो की 10 महिन्यांनी चालतात, काही 14 महिन्यांनी चालतात, तर काही मे बी थोडा जास्त वेळ लागू शकतो. किंवा बोलण्यामध्ये पण आपण पाहतो की काही मुलं लवकर बोलायला लागतात, काही मुलं थोडे उशिराने बोलायला लागतात. काही मुले 10 महिन्यात चालतात, काही 14 महिन्यात चालतात, तर दोन्ही नॉर्मल आहे या ठिकाणी. म्हणजे माइलस्टोन सेम नाहीये. डेव्हलपमेंट ही व्यक्तिगत समान नसते. म्हणून कोणत्याही शिक्षकांनी मुलांची कधीही तुलना करू नये की तू कमी, तू त्या ठिकाणी जास्त हुशार आहे असं मुलांसमोर कधीही त्याची तुलना आपण करायची नसते. त्यानंतर विकास जो आपण पाहतो तो होलिस्टिक आहे. होलिस्टिक म्हणजे काय? तर प्रत्येक बाजू एकमेकांवर परिणाम करतात, सर्वांगीण असतो, बरोबर. विकास हा कसा असेल? सर्वांगीण असेल. प्रत्येक बाजू एकमेकांवर काय करतात तर थोड्याफार प्रमाणामध्ये काय करतात? बदल करतात. म्हणजे आता शारीरिक विकास जर आपण पाहिलं तर तुमचं लेखन कौशल्य असेल, बरोबर. त्यानंतर भावनिक सुरक्षितता जर आपण पाहिली तर चांगलं शिकणं त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर सामाजिक संवाद, कारण ह्या सर्व गोष्टी आपण स्कूल लेवललाच त्या ठिकाणी मुलांना शिकू शकतो. लेखन कौशल्य झालं, भावनिक सुरक्षितता झाली, त्यानंतर येतं सामाजिक संवाद. सामाजिक संवाद हा त्या ठिकाणी भाषा विकासामध्ये येतो. त्यानंतर बुद्धी विकास म्हणजे त्याची जी निर्णय घेण्याची क्षमता आहे, जी डिसिजन मेकिंग जी पॉवर असते ती त्या ठिकाणी इम्प्रूव्ह होते. आणि एक विकास दुसऱ्याला पोषक असतो. म्हणजे कसा की लेखन कौशल्य जर जमलं तर तो चांगला शिकणार आहे. चांगला जर शिकला तर त्या ठिकाणी त्याचा भाषा विकास व्हायला मदत होईल. आणि भाषा विकास जर झाला, समाजामध्ये कसं आचरण करायचं हे जर कळलं तर त्याची निर्णय क्षमता त्या ठिकाणी वाढायला मदत होते. म्हणजेच काय, तर एक विकास हा कायम दुसऱ्याला काय असतो? पोषक असतो. एक विकास दुसऱ्याला कायम पोषक असणार आहे.
त्याच्यानंतर आपण पाहतो विकास हा नैसर्गिक असेल. कसा असेल? नैसर्गिक असेल. हेरिडिटीवर डिपेंड असतं मित्रांनो. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, बरोबर. नैसर्गिक असतो आणि काही प्रमाणामध्ये पर्यावरणीय तो असतो, म्हणजे एन्व्हायरमेंट असतो. या दोन गोष्टी कायम लक्षात ठेवायच्यात. ऑब्जेक्टिव्ह या ठिकाणी तयार होऊ शकतो की विकास हा कोणत्या दोन प्रकारचा असतो, तो अनुवंशिकही असेल आणि एन्व्हायरमेंटही तो असेल. म्हणजेच काय, तर आई वडिलांचे जे जीन्स आहेत, जसं की उंची म्हणा, बुद्धीची क्षमता म्हणा, किंवा आई वडिलाचा स्वभाव असेल, ते जसंच्या तसं त्या ठिकाणी मुलांमध्ये येत जातं. किंवा आपलं घर, समाज, शाळेचं वातावरण, वर्तन, आत्मविश्वास किंवा ही काही जी कौशल्य आहेत, ती कौशल्य त्या ठिकाणी जशीच्या तशी त्या ठिकाणी, किंवा मुलगा जो आजूबाजूच्या वातावरणामध्ये वाढत असतो, तर आजूबाजूच्यांचं जे वर्तन आहे ते त्या ठिकाणी तो घेत असतो. त्याचा जो आत्मविश्वास आहे, शाळेचं वातावरण कसं आहे, आजूबाजू समाज कसा आहे, किंवा तो कोणते कौशल्य ह्या एजमध्ये आत्मसात करतोय, त्यावर त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी डिपेंड असतात. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी एक कन्क्लुजन मिळाले की विकास हे जे आहे, हेरिडिटी प्लस एन्व्हायरमेंट ह्या दोघांचं एकत्रीकरण म्हणजे त्या ठिकाणी डेव्हलपमेंट असते. आता विकासाच्या टप्प्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी असतात. मगाशी मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये काही थिंकर्स पण आहेत, ते पण आपण याच्यानंतर पाहणार आहोत. पहिल्यांदा आपण थिअरी घेतोय. तर विकासाच्या टप्प्यांची वैशिष्ट्ये वेगळी असतात. मग वेगळी म्हणजे नेमकी कोणती? ते 2 ते 6 वर्षांमध्ये प्ले एज असतं, यांची कल्पनाशक्ती अधिक असते. मग तुम्हाला माहित असेल की ही मुलं सर्वात जास्त प्रश्न विचारतात, बरोबर. तर सायंटिफिक अप्रोच असतो, कल्पनाशक्ती अधिक असते, ते विचार जास्त करतात, तो प्रश्न जास्त पडतात त्यांना. त्यानंतर 6 ते 12 वर्षामध्ये स्कूल एज असतं, हा नियम शिकण्याचा काळ आहे, बरोबर. की आपण समाजामध्ये वावरतो, त्या वावरताना आपण कशा पद्धतीने निर्णय घेतले पाहिजेत किंवा कशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी वागलं पाहिजे, हे सर्व शिकण्याचा काळ म्हणजे स्कूल एज आपण पाहतो. 12 ते 18 वर्ष मगाशी मी बोलल्याप्रमाणे ॲडोलसन्स असतं, स्वतःची आयडेंटिटी त्यांना शोध लागते. म्हणजेच त्या ठिकाणी मेल आहे आपण किंवा फिमेल आहे, हे बॉडीमध्ये ज्या काही ग्रोथ होत असतात, तर त्या ग्रोथ ह्या डेव्हलपमेंट सोबत सुद्धा रिलेट असतात. स्वतःच्या आयडेंटिटीचा शोध लागतो. पहा मित्रांनो, ह्या ॲडोलसंट स्टेजमध्ये एकतर त्या मुलाला इन्फिरिटी कॉम्प्लेक्स सुद्धा डेव्हलप होऊ शकतो, बरोबर. म्हणजे इन्फिरिटी कॉम्प्लेक्स म्हणजे काय, तर आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत, हे त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये डेव्हलप होतं. पण ते जर पॉझिटिव्ह वेने जर डेव्हलप झालं तर त्या ठिकाणी ती डेव्हलपमेंट चांगली, पण निगेटिव्ह वेने जर डेव्हलपमेंट झालं तर त्या ठिकाणी त्याचा त्या मुलावरती वाईट परिणाम सुद्धा होऊ शकतो, असं आपण त्या ठिकाणी पाहतो. सो 12 ते 18 वर्ष आपण पाहिले, 2 ते 6 वर्ष प्ले एजचे असतात, कल्पनाशक्ती अधिक असते. त्यानंतर 6 ते 12 वर्ष नियम शिकण्याचा काळ असतो. 12 ते 18 वर्ष ॲडोलेसन्स म्हणजे स्वतःच्या आयडेंटिटी, मेल फिमेल याचा त्यांना शोध लागायला सुरुवात होते. त्यानंतर विकासाचे प्रकार जर आपण पाहिले, एरियाज ऑफ डेव्हलपमेंट, तर याच्यामध्ये शारीरिक विकास जर आपण पाहिला तर शरीराची वाढ होते, हाडे, स्नायुबल त्या ठिकाणी येतं, मोटर स्किल येतात, मेंदूची वाढ होते. त्यानंतर त्याच्यामध्ये एक प्रकारचं कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन येतं, म्हणजे संतुलन आणि समन्वय येतं, बरोबर. म्हणजेच काय, तर शारीरिक तयारी नसताना विद्यार्थी लिहू, वाचू, खेळू शकत नाही. तो त्या ठिकाणी फिजिकली पण त्या ठिकाणी तेवढा सक्षम पाहिजे. फिजिकली काय पाहिजे, तो एबल पाहिजे, सक्षम पाहिजे, की तो विद्यार्थी लिहू शकतो, वाचू शकतो, खेळू शकतो, बरोबर. त्यामुळे शारीरिक तयार नसताना विद्यार्थी या तिन्ही गोष्टी करू शकत नाही, त्यामुळे त्याचा विकास होण्यामागे काहीतरी अडथळे येतील. पियाजेट या थिंकर्सने सांगितल्याप्रमाणे बौद्धिक आणि संज्ञानात्मक विकास त्या ठिकाणी त्या मुलाचा होत असतो. बौद्धिक आणि संज्ञानात्मक म्हणजेच काय, तर यामध्ये येतात विचार, त्याच्यानंतर तर्क, कल्पनाशक्ती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येतं त्याच्यामध्ये. त्यानंतर रिझनिंग आणि यादृच्छिक. यादृच्छिक म्हणजे काय, तर त्याचं जे त्या ठिकाणी यादृच्छिक म्हणजे आपण म्हणू शकतो की त्याचं जे मेमरायझेशनचं जे स्किल आहे किंवा तो कोणत्या गोष्टी पाहून शिकतो, ते त्या ठिकाणी त्याचं वाढत असतं. म्हणजेच त्याचे विचार करण्याची क्षमता बदलणार आहे, बरोबर. बौद्धिक आणि संज्ञानात्मक विकासाची संकल्पना पियाजेट यांनी मांडलेली होती. तर यामध्ये विचार, तर्क, कल्पनाशक्ती, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, रिझनिंग आणि यादृच्छिक म्हणजे मेमरायझेशन असं येतं. तर पियाजेट काय सांगतो अजून, की 0 ते 2 वर्षामध्ये म्हणजे 1 वर्ष ते 2 वर्षामध्ये सेन्सरी मोटार याच्यामध्ये मुलांचा विकास होत असतो. त्यानंतर 2 ते 7 वर्ष पियाजेटची थिअरी खूप महत्वाची. आत्ताचा जो टीईटीचा पेपर झाला होता त्याच्यामध्ये ही थिअरी सर्वात जास्त विचारली गेलेली आहे.
तर 0 ते 2 वर्षामध्ये सेन्सरी मोटर असतं, 2 ते 7 वर्षामध्ये प्री ऑपरेशनल असतो, 7 ते 11 मध्ये कॉन्क्रीट ऑपरेशनल असणार आहे, आणि 11+ नंतर फॉर्मल ऑपरेशनल त्या ठिकाणी त्या मुलाची जी डेव्हलपमेंट आहे ती त्या ठिकाणी असेल. पहा नीट लक्ष देऊन पहा, आहे सेन्सरी मोटर, प्री ऑपरेशनल, 7 ते 11 मध्ये कॉन्क्रीट, सेन्सरी, प्री ऑपरेशनल, कॉन्क्रीट ऑपरेशनल, आणि 11+ मध्ये फॉर्मल ऑपरेशनल. आता ह्या स्टेजेसनुसार जर शिकवलं तरच मुलाला समजतं, हे पहिल्यांदा समजून घ्या. म्हणजे पहिल्यांदा काय येणार आहे, भाषिक विकास. पहिला येतो भाषिक विकास, म्हणजे त्याला काही पहिले शब्द असतात, मग आपण अ आ इ वगैरे त्याला शिकवायला सुरुवात करतो, बरोबर. त्याच्यानंतर त्याला वाक्यरचना किंवा शब्द कळतात आई पासून. त्यानंतर शब्द कळल्यावर त्याला आपण वाक्यरचना कशी करायची, की राम घरी गेला, बरोबर, हे तो वाचायला शिकतो. मग वाक्यरचना झाल्यानंतर पुढची स्टेज काय येते, तर त्यामध्ये 11 वर्षानंतर येतं व्याकरण, त्याच्यानंतर येते त्याची शब्दसंपत्ती वाढली पाहिजे, त्याच्यानंतर येतं त्याचे संवाद कौशल्य, बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप असल्या आपल्याला दिसतात. म्हणजेच तो पहिले शब्द वाचायला लागल्यापासून वाक्यरचना, वाक्यरचना आली की व्याकरण समजणार, व्याकरण समजलं की त्याची शब्द संपत्ती वाढेल, आणि त्यानंतर त्याच्यामध्ये जे काही संवाद कौशल्य आहेत ते डेव्हलप व्हायला मदत होईल. तर आता हा जो भाषिक विकास आहे सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणावरती अवलंबून आहे असं आपण पाहतो. म्हणजे पहा, जरी महाराष्ट्र जरी नेटिव्ह प्लेस असेल त्याचे, तो मुलगा समजा केरळला जन्मला, असं आपण बघ केरळला आलं लक्षात, तर तो तमिळ भाषा सर्वात पहिल्यांदा शिकेल, बरोबर. तमिळ भाषा सर्वात पहिल्यांदा, कारण सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणावरती ते अवलंबून असतं सर्व भाषिक विकास. आणि त्याला नंतर महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर मराठी भाषा शिकायला त्याला अडचण येऊ शकते, शिकणार नाही असं नाही, पण अडचण येईल अशा पद्धतीने. आणि सामाजिक विकास म्हणजे काय, तर ह्या गोष्टी त्या मुलाला शिकावेच लागतात. म्हणजे कसं, मित्र नेमके कसे बनवावे, बरोबर, त्याच्यानंतर गटात कसं वागायचं असतं, सहकार्य भावना काय असते, नियम कसे पाळायचे, तर हे स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मधून आपण त्या मुलांना शिकू शकतो, बरोबर. ज्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी असतात त्या स्पोर्ट ऍक्टिव्हिटी मधून आपण हे शिकवू शकतो मुलांना, की नियम पाळणं म्हणजे काय, आणि त्याच्यानंतर येतं जबाबदारी. तर जबाबदारीची जाणीव नेमकी काय असते हे त्या ठिकाणी ह्या वयामध्ये मुलांना शिकवण्याची गरज असते, आणि ते मुलांना शिकावेच लागते. आणि हे विकास कुठून मिळतात, तर 3 घटक आहेत, कुटुंब, शाळा, समाज यांच्याकडून आपल्याला ह्या विकासाची मूल्य कळत जातात, बरोबर. म्हणजे जबाबदारी काय असते, कुटुंब सांगते, नियम पाळणं काय असते, कुटुंब, शाळा सांगू शकते, सहकार्याची भावना जी आहे, कुटुंब, शाळा, समाज याच्यातून आपल्याला कळू शकतं, गटात कसे वागायचे, मित्र कसे बनवायचे, हे या तिन्ही गोष्टींकडून आपल्याला त्या ठिकाणी समजू शकतं. त्यानंतर नेक्स्ट येतं ते म्हणजे भावनिक विकास. आता भावनिक विकास म्हणजे काय, तर सगळ्यात महत्वाचं भावना ओळखणे, बरोबर. एखाद्याच्या भावना ओळखायच्या, भावना नियंत्रित करणे, स्वतःच्या इमोशनवर कंट्रोल करणे, हे त्या ठिकाणी तो मुलगा शिकत असतो स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर आपल्याला आलेले प्रॉब्लेम, अडचणी हाताळणे, राग, भीती, आनंद व्यक्त करणे, असं आपण पाहतो. आणि सुरक्षित वातावरण असेल तर भावनिक स्थिरता जास्त येते मित्रांनो. पहा, चांगलं शिकू शकतो तो. सुरक्षित वातावरणामध्ये जर मुलगा शिकला तर त्याला भावनिक स्थिरता चांगली येते, आणि तो चांगलं शिकू शकतो, भावना ओळखू शकतो, भावना नियंत्रित करू शकतो. त्याच्यानंतर कोलबर्गची एक थिअरी आहे, कोलबर्ग नावाचा जो थिंकर आहे त्याने नैतिक विकासाची थिअरी मांडलेली आपल्याला दिसते. पहा, याच्यानंतरची एक पीडीएफ आहे ती आपण एक्सप्लेन करणार आहोत, त्याच्यामध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये थिंकर्स आपल्याला दिलेले आहेत. मुलाला काय योग्य अयोग्य आहे ते समजते. पहा, या नैतिक विकासाच्या संकल्पनेमध्ये मुलाला काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे ते समजायला मदत होते. मग याचे काही नियम आहेत, तर काही नियम असतात, प्रामाणिकपणा, बरोबर, प्रामाणिकपणा असावी की नसावा, हा योग्य आणि अयोग्य या गोष्टीला कळतात. सहानुभूती, इतरां भोवती आपण वागत असताना त्या ठिकाणी सहानुभूतीची भावना ठेवली पाहिजे. कोऑपरेशन, त्यानंतर न्याय, बरोबर. तर हे सगळे मूल्य जे असतात ते अयोग्य की योग्य हे नैतिक विकासामध्ये येतात, हे आपल्याला कोण सांगतं, कोलबर्ग सांगतो. त्यानंतर येतं नैतिक विकास हा समाज आणि पालकांच्या आचरणावर अवलंबून असतो. पहा, नैतिक विकास समाज आणि पालकांच्या आचरणावर अवलंबून असतो. म्हणजे आपले पालक कसं आचरण करतात, त्यांच्यामध्ये प्रामाणिकपणा आहे का, किंवा समाजामध्ये काय न्याय आहे का, तर याच्यानुसार मुलं शिकत जातात, आणि त्यांचा नैतिक विकास त्या गोष्टींवरती सर्वात महत्वाचा अवलंबून असतो. त्याच्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर
भाग 3 मध्ये शिकण्याची संकल्पना असते, मिनिंग ऑफ लर्निंग. बरोबर, मिनिंग ऑफ लर्निंग म्हणजे नेमकं काय, तर लर्निंग शिकणं म्हणजे अनुभव करणं, सराव, निरीक्षण आणि प्रशिक्षण. बरोबर, यामुळं होणारा जो बदल असतो तो स्थायी, कायमस्वरूपी टिकणारा असतो, काही उद्देशपूर्ण असेल आणि वर्तनामधील सुद्धा त्या ठिकाणी बदल आपल्याला पाहायला भेटतो. म्हणजेच अनुभवातून मुलं शिकत असतात, त्यातून ते सराव करत जातात, निरीक्षणातून मुले शिकतात आणि प्रशिक्षण, प्रॅक्टिकल जे असतं त्याच्यामधून मुलांना शिकायला मदत होते. आता हे जे लर्निंग आहे, हे पहिली गोष्ट म्हणजे नैसर्गिक नाही, IMP पॉइंट आहे, हे अनुभवातून येत असतं. कोणतंही लर्निंग असेल तर आपण पाहतो, डेव्हलपमेंटची कन्सेप्ट आपली चालू आहे, त्याच्यामध्ये आपण पाहिले की मरेपर्यंत विकास होत जातो. म्हणून अनुभव जो आहे तो अनुभव कोणताही मुलगा त्या ठिकाणी आपल्या हयातीत कधीही घेऊ शकतो. त्याच्यामुळे हे लर्निंग नैसर्गिक नसतं, अनुभवातून येत असतं असं आपण त्या ठिकाणी म्हणतो. त्याच्यानंतर आता लर्निंग म्हणजे काय, तर आता शिकणे म्हणजे बाबा नेमकं काय असतं, की आपण म्हणतो लर्न करतोय, तो शिकतोय काहीतरी, तर म्हणजे ते व्यवहारातील त्याचे जे बदल होतात. व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन नव्हे. बरोबर, व्यवहार म्हणजे काय, तर आजूबाजूच्या लोकांसोबत संभाषण करताना त्याचं वागणं कसं आहे, त्याचे विचार कसे आहेत, कौशल्य काय त्याने आत्मसात केले, त्याच्या सवयी कोणत्या आहेत, मानसिकता कशी आहे त्याची, या सर्वांवर त्या ठिकाणी व्यवहारातील बदल लर्निंग मध्ये अवलंबून असतं. त्यानंतर अनुभवावर आधारित म्हणजे त्याने काय पाहिलंय समाजामध्ये, आजूबाजूला काय ऐकतोय तो, कसं केलंय त्याने, कसं लागू केलं, किंवा त्या ठिकाणी अजून आपण पाहिलं की ते रोजच्या अनुभवामधून मुलं त्या ठिकाणी शिकत असतात. काय पाहिलंय आपण, काय ऐकले, कसं केलं आणि कसं लागू केलं, तर ह्या सगळ्या गोष्टी अनुभवावर आधारित मुलं शिकत असतो. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सराव आवश्यक आहे. म्हणजे काय, आपण पहा मुलांना होमवर्क देत असतो का, त्यांचा सराव व्हावा, कारण सराव, जितके सराव कराल तितकेच ती मुलं काय होतात, शिकतात. बरोबर, सराव नसेल तर मुलांची शिकण्याची, ठीक आहे मुलं शिकतील, पण सराव नसेल तर ते शिकलेलं विसरून जातील. म्हणून या ठिकाणी सराव आवश्यक आहे, डेव्हलपमेंटचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा. त्यानंतर आत्मनियंत्रित प्रक्रिया असते. आत्मनियंत्रित म्हणजे काय, की विद्यार्थी हा स्वतः शिकतो. खूप महत्वाची गोष्ट, शिक्षक फक्त मार्गदर्शक असणार आहे. आपल्याला काय करायचंय, फक्त डायरेक्शन दाखवायची त्यांना. शिक्षक ऍज अ फॅसिलिटेटर म्हणून काम करायला हवा. बरोबर, तो शिकवतो, ठीक आहे, शिक्षक शिकवतो, पण किती आत्मसात करायचं ही एक आत्मनियंत्रित प्रक्रिया असते. आणि त्यामुळं विद्यार्थी हा स्वतः शिकतो, असं स्टेटमेंट त्या ठिकाणी आपण ऍड केले. शिक्षक हा फक्त त्याचा मार्गदर्शकच असणार आहे. लर्निंग परमनंट असते बा. म्हणजे काय, तर आपण पाहिलं की लर्निंग परमनंट आहे. तात्पुरता बदल म्हणजे लर्निंग नाही, कायम स्वरूपीचा बदल आहे. कायम स्वरूपी, एकदा शिकला की ती गोष्ट तो विसरत नाही, त्याला डेव्हलपमेंट मध्ये मोडलं जातं. म्हणजेच काय, गाडी शिकला, तात्पुरता बदल नाही, कायमचा बदल आहे. एकदा गाडी शिकला, पहिला शिकला की माणूस त्या ठिकाणी परत ते काय विसरू शकत नाही. किंवा झोप, भूक, थकवा आणि भावनिक चढउतार हे लर्निंग नाही, लक्षात ठेवा. कारण या गोष्टी रिकरिंग असतात. बरोबर, भावनिक चढउतार रिकरिंग असते, हे बदलत जातं, लक्षात. आणि सगळ्यात महत्वाचं भाग 4 मध्ये विकास आणि शिकणे यांचा संबंध अतिशय खोल असतो पहा. विकास आणि शिकणे म्हणजेच काय, तर पहा हे प्रश्न CET मध्ये डायरेक्ट विचारले जातात, लक्षात. आणि हे समजलं तर आपण ह्या टॉपिक मध्ये एक्सपर्ट होऊ. म्हणजेच कसं पहा, की विकासामुळे शिकण्याची क्षमता तयार होते. आता विकास आणि शिकणं म्हणजे डेव्हलपमेंट आपण ज्याला म्हणतो, आणि लर्निंग, ह्या दोन गोष्टी एकमेकांसोबत अटॅच असतात. का, तर विकासामुळे शिकण्याची क्षमता तयार होते. मगाशीच आपण पाहिलं की फिजिकल डेव्हलपमेंट जर त्या मुलाची असेल तरच तो त्या ठिकाणी व्यवस्थित शिकू शकतो. म्हणजेच विकासामुळे शिकण्याची क्षमता तयार होते. दॅट इज डेव्हलपमेंट इज रिलेटेड विथ लर्निंग. मुलाच्या मेंदूचे, स्नायूचे, संवेदनाचे विकास होईपर्यंत तो शिकू शकत नाही. तुम्ही 1 वर्षाच्या मुलाला जर ABCD शिकव म्हणजे पाढे जर शिकवायला लागला तर तो शिकणार नाही. आता काही जण शिकतील सुद्धा, परंतु प्रत्येकाचा विकास हा सारखा नसतो, अनियमित विकास असतो. ही पण कन्सेप्ट आपण त्या ठिकाणी पाहिलेली आहे. उदाहरणार्थ, हाताचे स्नायू जर पक्के नसतील तर मुलगा लिहू शकत नाही. त्याच्यामुळे आपण पाहते गोल वगैरे करायला देतो बालवाडी, अंगणवाडी मध्ये मुलांना. हाताचे स्नायू पक्के होणे हा त्याच्या मागचा उद्देश असेल, कारण ते जर पक्के नसतील तर तो लिहूच शकत नाही. बरोबर, त्याच्यानंतर लॉजिकल थिंकिंग तयार नसल्यास डिव्हिजन समजत नाही त्याला. हे लक्षात घ्या, डिव्हिजन इज रिलेटेड विथ लॉजिकल थिंकिंग.
आणि भाषा विकास लँग्वेज डेव्हलपमेंट नसेल तर कॉम्प्रेन्शन समजत नाही, म्हणजे पॅसेज समजत नाही. बरोबर. म्हणजे ज्या मुलाला पॅसेज समजायची ॲबिलिटी नाहीये तर त्याचा भाषा विकास नाहीये हे त्या ठिकाणी आपण समजून घ्यायला हवं. म्हणून विकास आधी आणि शिकणं नंतर, म्हणजे आधी त्याची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि त्यानंतर तो शिकला पाहिजे. असं शिकणे जे आहे ते विकासाला गती देतं. आता पहा मगाशी मुलं आधी डेव्हलपमेंट म्हणून शिकणं, आता उलटे की लर्निंग डेव्हलपमेंट, म्हणजे आधी स्नायूंचा विकास करावा मग त्यानंतर तो लिहू शकतो, लर्न करू शकतो. पण आता लर्निंग चालू झाले तर लर्निंग चालू झाल्यामुळं त्या ठिकाणी डेव्हलपमेंटला अजून थोडी गती येते, म्हणजे नवीन नवीन कौशल्य विकसित होतात, सायंटिफिक अप्रोच डेव्हलप होत जातो मुलांमध्ये. बरोबर. नवीन कौशल्य विकसित होणे. उदाहरणार्थ जर आपण पाहिलं की भाषा विकास प्लस कॉग्नेटिव्ह स्किल जे असतील ते, तर त्याच्यामध्ये काही बदल व्हायला सुरुवात होते. त्याच्यानंतर ग्रुप वर्कमध्ये सोशल असेल किंवा इमोशनल असेल डेव्हलपमेंट असेल, ती इमोशनल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी तयार होते ग्रुप वर्कमुळे. बरोबर ना. सोशल प्लस डेव्हलपमेंट, टीम स्पिरिट जे असतं ते मुलांना कळतं ग्रुप वर्क केल्यामुळे. बरोबर. भाषा विकास वाचनामुळे भाषा विकास आणि कॉग्निटिव्ह, आणि भाषा विकासामुळे आपण वरच पाहिलं की कॉम्प्रेहेन्शन कळतं त्याला. कॉम्प्रेहेन्शन कळण्यासाठी भाषा विकास होणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. त्यानंतर पेंटिंग. सो पेंटिंग जर त्या ठिकाणी त्याचा विकास होत असेल पेंटिंगच्या टुवर्ड्स, तर क्रिएटिव्हिटी आणि फाईन मोटर डेव्हलपमेंट, जसं की आपल्याला पियाजेटने सांगितलं की त्याची मोटर डेव्हलपमेंट होत असते ऍट द एज ऑफ 11 पर्यंत. बरोबर. सो पेंटिंग जे आहे ते क्रिएटिव्हिटी प्लस फाईन मोटर डेव्हलपमेंट असतं. म्हणजे शिकणं जर आपण पाहिलं तर शिकणं हे आपल्या विकासाला खतपाणी देत असतं. लक्षात ठेवा, शिकणे हे आपल्या विकासाला काय देतं, खतपाणी देतं. म्हणजे आपला जो विकास आहे तो त्या ठिकाणी शिकण्यावर अवलंबून आहे. त्यानंतर विकास आणि शिकणे हे एकमेकांवरती अवलंबून असतात. विकास आणि शिकणे. बरोबर. म्हणजे आपण जे काही म्हणजे आपला जो काही विकास होईल त्याने आपण शिकतो, आणि शिकलो की विकासाला गती मिळते, म्हणजेच एकमेकावरती अवलंबून असेल. म्हणजे या परस्पर संबंधित प्रक्रिया आहेत. इंटर रिलेटेड प्रोसेस आपण त्याला म्हणू शकतो. इंटर रिलेटेड प्रोसेस असं आपण त्याला म्हणू शकतो. विकास मुलाला शिकण्यासाठी तयार करतो, शिकणे मुलाला पुढच्या विकासाकडे ढकलतं, असं आपण सांगू शकतो. आणि हे चक्र सतत चालू असतं असं आपण म्हणतो. बरोबर ना. तर पहा, आता पुढं आपण पाहिल्यानंतर पियाजेट काय म्हणतो, तर सगळ्यात पहिल्यांदा डेव्हलपमेंट पाहिजे. पियाजेट म्हणतो सगळ्यात पहिल्यांदा काय पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे आम्हाला. त्याच्यानंतर मुलाच्या मेंदूची जी क्षमता आहे ज्याला आपण मॅच्युरेशन असं म्हणतो, ते आधी तयार होतं. बरोबर. मॅच्युरेशन आधी होणार आहे, त्यानंतर तो शिकण्यास सक्षम होतो. मॅच्युरेशन येतं, त्यानंतर तो शिकतो, सक्षम होतो शिकण्याला. उदाहरणार्थ 5 वर्षाचा मुलगा ऍबस्ट्रॅक्ट गणित शिकू शकत नाही. बरोबर. आलं लक्षात. म्हणजे आधी मेंदूची क्षमता तर तयार होऊ द्यात, मॅच्युरेशन ते येऊ द्यात, त्यानंतरच तो शिकायला सक्षम होईल. सो 5 वर्षाचा मुलगा ऍबस्ट्रॅक्ट गणित नाही समजू शकत. योगत्स्कीचे मत काय याच्यामध्ये, तर लर्निंग फर्स्ट. योगत्स्की म्हणतो डेव्हलपमेंट नाही, आधी काय पाहिजे, लर्निंग फर्स्ट. म्हणजे आधी लर्न करा, आधी शिकवा, आणि मग त्याची डेव्हलपमेंट होईल. म्हणजे समाज, भाषा व मोठ्यांच्या मदतीने मुलगा आधी शिकतो आणि त्यानंतर डेव्हलपमेंटल चेंज होतो त्याच्यामध्ये. पहा, समाज, भाषा व मोठ्यांच्या मदतीने मुलगा आधी शिकतो आणि त्यानंतरच त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट चेंज होणार आहे. त्याच्यानंतर एक येतो झेडपीडी, म्हणजे झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. आताची जी टीईटी झाली, पेपर उचकून पहा, खोटं बोलत नाहीये, असं आलं होतं झोन ऑफ प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट. ही थिअरी नेमकी कुणी दिली, तर त्याचं उत्तर आहे योगोत्स्की. काय, योगोत्स्की. तर हे प्रॉक्सिमल डेव्हलपमेंट जे आहे ते काय सांगतं, झेडपीडी आज मदतीने शिकतो आणि उद्या स्वतः करतो. पहा, योगत्स्कीचं मत काय आहे, तर आज तो मदतीने शिकणार आहे, कोणाच तरी मदत घेऊन शिकणार, आणि उद्या तो स्वतः करायला लागणार. तर ह्या त्या ठिकाणी डेव्हलपमेंटच्या गोष्टी आहेत. ते योगत्स्की म्हणतो आधी लर्न करायला शिकवा त्याला, आणि मग त्यानंतर त्याचं डेव्हलपमेंट चेंज होईल जो व्हायचं तो. त्यानंतर लर्निंग विदाऊट रेडीनेस, म्हणजे काय, तर फेल्युअर. लर्निंग विदाऊट रेडीनेस म्हणजेच काय, तर फेल्युअर. म्हणजे जर मुलगा तयार नाहीये आणि तुम्ही त्याला शिकवत असाल तर ते इक्वल टू फेल्युअर आहे. म्हणजे मुलगा तयार नसताना शिकवणं म्हणजे शिक्षणाचा अपव्यय, असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. आला उदाहरणार्थ, दुसरीच्या मुलाला 6वीचा अल्जेब्रा शिकवायचं, हे काय म्हणजे रॅशनल नाहीये नाही.
म्हणजे तो तयारच नाहीये 6वीचा अल्जेब्रा शिकवायला आणि त्याला तुम्ही कसं काय शिकू शकता दुसरीच्या मुलाला. आलं लक्षात. सो त्या ठिकाणी लर्निंग विदाउट रेडीनेस म्हणजेच फेल्युअर असं आपण पाहतो. इंडिव्हिज्युअल डिफरन्स जर आपण याच्यामध्ये पाहिले तर प्रत्येक मुलाचा डेव्हलपमेंटल लेवल वेगळा असतो, शिकण्याचा वेग सुद्धा वेगळा असतो. आलं लक्षात. डेव्हलपमेंटल लेवल वेगवेगळी असते. मग आता आपण हे पाहिले की शिक्षक, आता हे मुलांचं पाहिलं, पण शिक्षकांसाठी शैक्षणिक परिणाम नेमके काय, एज्युकेशनल इम्प्लिकेशन ज्याला आपण म्हणतो, तर मुलांच्या डेव्हलपमेंटल स्टेजनुसारच शिकवलं गेलं पाहिजे. मुलाच्या मेंदूच्या भाषेच्या सामाजिक आणि भावनिक रेडिनेसनुसार शिकवण रचना करावी, ज्याला आपण लर्निंग प्लॅन किंवा लेसन प्लॅन असं म्हणतो. तर जो लेसन प्लॅन जो आहे तो आपला कसा पाहिजे, मुलगा आपण किती वर्षाच्या मुलाला शिकवतोय त्यानुसार मेंदूच्या भाषेच्या सामाजिक भावनिक रेडिनेसनुसार शिकवण रचना आपली पाहिजे. ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग पाहिजे आपली, एबीएल आपण त्याला म्हणतो. एबीएल ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे मुलगा करताना अनुभवताना सर्वात जास्त शिकत असतो, त्यामुळे ऍक्टिव्हिटी जास्त पाहिजे तुमच्या शिक्षणामध्ये शिकवण्यामध्ये. कॉन्क्रीट, सेमी कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट पद्धत पाहिजे. म्हणजे हे आपल्याला पियाजेटने सांगितलं होतं. कॉन्क्रीट, सेमी कॉन्क्रीट आणि ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे काय, लहान मुलं आधी वस्तू दाखवा, मग चित्र, मग सिम्बॉल. तो वस्तू पाहून चित्र आयडेंटिफाय करा आणि चित्र पाहून त्या ठिकाणी तो सिम्बॉल शिकायला त्याला मदत होईल, हे पियाजेट असं म्हणतो आपल्याला. त्यानंतर स्कॅप फोल्डिंग, योगोत्स्की काय म्हणतो की सुरुवातीला त्याला मदत करा. मग अशीच आपण पाहिलं योगोत्स्की काय म्हणलो होता की लर्निंग फर्स्ट. योगोत्स्की काय म्हणला होता, लर्निंग फर्स्ट. पहिल्यांदा त्याला तुम्ही शिकवा, नंतर डेव्हलपमेंटल त्याचं काय ग्रोथ, डेव्हलपमेंट त्याची व्हायची ती होईल, पण पहिल्यांदा तुम्ही आधी काय करा, त्याला शिकवा. तर सुरुवातीला मदत करा, हळूहळू मदत कमी करत जा आणि मग विद्यार्थी काय होतो, इंडिपेंडेंट बनत जातो, त्याला मग आता मदतीची गरज राहत नाही. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सुरक्षित आणि भावनिक सपोर्टिव्ह वातावरण त्या ठिकाणी तुम्ही तयार करू शकता. मला लक्षात, सुरक्षित आणि भावनिक वातावरण, सपोर्टिव्ह वातावरण त्याला कसं तयार करायचंय, तर भीती आणि दडपण याच्यामुळे त्या ठिकाणी त्याचं लर्निंग थांबतं. बरोबर. तर त्या मुलामध्ये जी भीती आणि दडपण येणार आहे यानुसार त्याचं लर्निंग थांबणार आहे. सुरक्षितता जर आपण पाहिलं तर क्रिएटिव्हिटी आणि थिंकिंग त्याची वाढत जाते. आलं लक्षात. त्या मुलाची जी क्रिएटिव्हिटी ती वाढणार आहे, त्याची जी थिंकिंग ॲबिलिटी आहे ती त्या ठिकाणी वाढायला मदत होते. आणि त्याच्यानंतर पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट वापरा त्याला. म्हणजेच काय, तर एखाद्या मुलाने जर काही चांगलं केलं, एखादं गणित वगैरे सोडवलं, त्याला शाबासकी द्या, प्रोत्साहन द्या, त्याने त्याचं वर्तन सुधरेल आणि त्यामुळे वर्तन सुधारलं की त्याचं फायनली लर्निंग सुधारतं. आलं लक्षात, की त्याला अजून मोटिवेशन मिळतं, की काहीतरी पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट त्याला भेटत जाते. ग्रुप लर्निंगच्या वर थोडासा भर त्या ठिकाणी आपण द्यायला हवा. म्हणजेच कसं, तर विकासाचे सर्व प्रकार जर आपण पाहिले तर सोशल, लँग्वेज, इमोशनल अँड ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये वाढतात. बरोबर. विकासाचे सर्व प्रकार कशात वाढतात, सोशल, लँग्वेज, इमोशनल आणि ग्रुप ऍक्टिव्हिटी मध्ये. त्यानंतर इंडिव्हिज्युअल पेसला जरा स्वीकारायचे, म्हणजे प्रत्येक मुलाची डेव्हलपमेंट वेगवेगळी आहे, सो त्याचं शिक्षण सुद्धा त्या ठिकाणी काय येणार आहे, वेगवेगळं येणार आहे, असं आपण त्या ठिकाणी पाहतो. समजलं. सो इंडिव्हिज्युअल पेसने त्या ठिकाणी मुलांना शिकवा. त्यानंतर आता फायनल कन्क्लुजन आपण पाहिलं तर विकास हे नैसर्गिक, सर्वांगीण, सतत चालणारे बदल आहेत. शिक्षण हे अनुभवातून घडणारे स्थायी बदल आहेत. विकास आणि शिकणे एकमेकांवर अवलंबून व परस्पर पूरक आहेत. डेव्हलपमेंट मुलाला तयार करते, लर्निंग त्याला पुढे नेते. लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट मुलाला तयार करते, लर्निंग त्याला काय करते, पुढे नेते. आणि शिक्षकांनी मुलांच्या डेव्हलपमेंटल लेवल लक्षात ठेवूनच त्याला शिकवावे. तर हे आपण डेव्हलपमेंट रिलेटेड आज आपण सगळं पाहिले. बरोबर ना. याच्यानंतर आपण जे काही पाहणार आहे ते थिंकर्सची काय मतं आहेत डेव्हलपमेंटवर ते पाहणार आहे. आणि उद्याच्या लेक्चरला आपण काय पाहतोय, तर उद्याच्या लेक्चरला आपण पाहतोय त्या ठिकाणी की ग्रोथ काय असते आणि ग्रोथच्या बाबत थिंकर्सची काय मतं आहेत. बरोबर. तर आता कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट मध्ये थिंकरची मतं जर आपण पाहिली पहा, तर पहिल्यांदा येतो जे पियाजेट. पहा कोण येतो पहिल्यांदा, जे पियाजेट. बरोबर. तर पियाजेट काय सांगतो, तर पियाजेट सांगतो कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी आहे पियाजेटची. पाठच करून ठेवायचं मित्रांनो, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येतो डायरेक्ट. जे पियाजेट जो आहे तो म्हणतो मुलांची थिअरी कशी पाहिजे, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी पाहिजे. आणि लक्षात, कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी पियाजेटने दिली. तो काय म्हणतो, डेव्हलपमेंट कम्स बिफोर लर्निंग. डेव्हलपमेंट लर्निंगच्या आधी येत असते असं तो म्हणतो. परंतु आपण मागाशीच पाहिलं, काय पाहिलं आपण, जो योगत्स्की तो काय म्हणतो, लर्निंग फर्स्ट. तर हे मुद्दे जे आहेत ना मित्रांनो, तर हे तुम्हाला नीट के लक्षात ठेवायचे. की योगत्स्की म्हणतो लर्निंग
कम्स बिफोर डेव्हलपमेंट. आणि पियाजेट काय म्हणतो की डेव्हलपमेंट कम्स बिफोर लर्निंग. डेव्हलपमेंट कम्स बिफोर लर्निंग. आता याच्यातले जे मेन पॉइंट आहेत, मुख्य मुद्दे, ते कोणते आहेत? पियाजेट काय सांगतो की मेंदूचा विकास आधी होतो, मुलाच्या विचार करण्याच्या क्षमतेनुसार तो शिकू शकतो. आणि लक्षात, त्याच्यानुसार कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट, कॉग्नेटिव्हचे जे 4 स्टेजेस आहेत त्याच्यामध्ये कोणत्या येतात? तर पहिल्यांदा येतं सेन्सरी मोटर 0 ते 2 वर्षामध्ये. त्याच्यानंतर येतं प्री ऑपरेशनल 2 ते 7 वर्षामध्ये. त्याच्यानंतर येतं कॉन्क्रीट ऑपरेशनल 7 ते 11, जे मागाशी आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर येतं फॉर्मल ऑपरेशनल, जे की येतं फॉर्मल ऑपरेशन 11+ मध्ये. आलं लक्षात. त्याच्यानंतर पियाजेटचा डेव्हलपमेंट आणि लर्निंगचा जो संबंध आपण पाहतो पहा, पियाजेटचा डेव्हलपमेंट आणि लर्निंगचा जो आपण संबंध पाहतो, त्याच्यामध्ये शिक्षकाने मुलाच्या स्टेजनुसार शिकवावे असं पियाजेट आपल्याला सांगतोय. त्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट फक्त फॉर्मल ऑपरेशन मुलालाच समजतो, हे लक्षात घ्या. ऍबस्ट्रॅक्ट कन्सेप्ट फक्त फॉर्मल ऑपरेशनल मुलालाच त्या ठिकाणी समजू शकतो. म्हणजे 6 वर्षाचे मूल कन्झर्वेशन समजू शकत नाही. पहा, कन्झर्वेशन म्हणजे संवर्धन, पण आता त्याला काय कळणार आहे संवर्धन म्हणजे काय, कारण त्याचं फॉर्मल ऑपरेशनल त्या ठिकाणी डेव्हलप झालेलं नसतं. पियाजेट काय म्हणतो? डेव्हलपमेंट गिव्ज रेडीनेस फॉर लर्निंग. पियाजेटचं असं म्हणणं आहे की तुमचा जो विकास आहे तो त्या ठिकाणी लर्निंगला एक वातावरण उपलब्ध करून देणार आहे, असं तो त्या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसतो. त्यानंतर येतो लेव योगत्स्की. आता योगत्स्की काय म्हणतो? तर योगत्स्कीची सोशो कल्चरल थिअरी. पहा, प्रत्येकाची थिअरीचं नाव आहे ते वेगवेगळे. म्हणजेच या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहिलं की जे पियाजेट काय म्हणला? कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट थिअरी. योगत्स्की काय म्हणला? तर सोशो कल्चरल थिअरी असते. सो लर्निंग लीड्स डेव्हलपमेंट. पहा, योगत्स्की म्हणतो लर्निंग पहिलं मग डेव्हलपमेंट नंतर. त्याच्यानंतर तुमचा जो पियाजेट आहे तो काय म्हटला? तर तो म्हणतो की डेव्हलपमेंट कम्स बिफोर लर्निंग. डेव्हलपमेंट पहिली येते. मग मुख्य मुद्दे काय आहेत लिओ योगत्स्की मध्ये? तर मुलगा एकटा नाही, तो समाजाचा भाग असतो. मुलगा एकटा नाही, तो समाजाचा भाग आहे. भाषेमुळे विचारशक्ती विकसित होणार आहे त्याची. भाषेमुळे काय विकसित होईल? तर विचारशक्ती विकसित होणार आहे. आलं लक्षात. मोठ्यांच्या मार्गदर्शनाने मुलगा प्रथम शिकतो. पहा, लक्षात घ्या. मोठ्यांच्या मार्गदर्शनाने मुलगा प्रथम शिकणार आणि नंतर विकसित होणार, असं तो म्हणतो. आता याची सगळ्यात महत्वाची संकल्पना जर पाहिली ना, लेव योगत्स्कीची सोशो कल्चरल थिअरी आहे, पण झेडपीडी हे महत्वाचं लक्षात ठेवायला. झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट. पहा, झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट, की जे मूल एकट्याने करू शकत नाही ते इतरांच्या मदतीने करू शकते, त्यालाच आपण झोन ऑफ प्रॉक्झिमल डेव्हलपमेंट असं म्हणतो. की आज मदतीने करतोय, उद्या स्वतःकडून करता येत त्याला. हीच विकासाची प्रक्रिया असते. त्याच्यानंतर थिंकर्स नंतर देतो स्कॅफोल्डिंग. स्कॅफोल्डिंग काय बोलतोय? की शिक्षकाने सुरुवातीला मदत करायची आणि जसा मुलगा सक्षम होता मदत कमी करून टाकायची, म्हणजे त्याला इंडिपेंडेंट बनायला मदत करायची. म्हणजे योगत्स्कीचं म्हणणं काय आहे? लर्निंग पुशेस डेव्हलपमेंट आहे. आणि पियाजेट काय म्हणला होता मित्रांनो? की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट जी असते ती काय करते? पुश करते. कशाला? लर्निंगला. तर ह्या दोघांचे विचार एकमेकाला कॉन्ट्रास्ट आहेत. त्याच्यामुळे आपल्याला ते लक्षात ठेवायला मदत होणार आहे की पियाजेट म्हणला डेव्हलपमेंट कडून लर्निंग कडे जा, आणि योगत्स्की म्हणला लर्निंग कडून कुठे जा? डेव्हलपमेंट कडे जा. त्यानंतर येतो इरिक्सन. त्याचं आहे सायको सोशल डेव्हलपमेंट थिअरी. पहा, इरिक्सनची थिअरी कोणती आहे? सायको सोशल डेव्हलपमेंट थिअरी. तर इरिक्सन काय सांगतात? की विकास 8 सामाजिक मानसिक टप्प्यांमध्ये होतो. इरिक्सन म्हणतात 8 सामाजिक मानसिक टप्पे. म्हणजे कसं? प्रत्येक टप्प्यात मुलाला एक मनोवैज्ञानिक संकट असतं. पहा, जर ते योग्यरित्या हाताळलं तरच डेव्हलपमेंट पुढे जाते, नाही त्याची डेव्हलपमेंट त्या ठिकाणी हिंडर होऊ शकते, स्टॉप होऊ शकते. आणि लक्षात, हिंडर होणार, स्टॉप होणार, त्याची डेव्हलपमेंट पुढे होणार नाही. उदाहरणार्थ 8 स्टेज कोणते? 0 ते 1 वर्षापर्यंत ट्रस्ट वर्सेस मिसट्रस्ट, असं आपण त्याला म्हणतो. की मुलाला सुरक्षितता मिळाली, भावनिक विकास चांगला. सुरक्षितता नाही मिळाली, त्याचा भावनिक विकास होत नाही. 1 ते 3 वर्षानंतर 1 ते 3 वर्षापर्यंत ऑटोनॉमी वर्सेस शेम एक्सप्लोरेशनला संधी दिली जाते. म्हणजेच आत्मनिर्भरता. स्वतःचं खाणं असेल किंवा छोट्या छोट्या गोष्टी असेल, तो 1 ते 3 वर्षाचा मुलगा स्वतः करतोय. ऑटोनॉमी, स्वतंत्रता भेटली त्याला, किंवा त्याला शेम एक्सप्लोरेशनला आपण काय केली? संधी दिली. 3 ते 6 वर्षामध्ये त्याचं इनिशिएटिव्ह वर्सेस गिल्ट क्रिएटिव्हिटी वाढते. म्हणजे एखादी गोष्ट जर तो करत असेल ती चुकीची असेल तर त्याला चुकी बरोबर या भावना कळायला लागतात.
6 ते 12 वर्षामध्ये इंडस्ट्री वर्सेस इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, मग तुम्हाला म्हणलं की या वयामध्ये इन्फिनिटी कॉम्प्लेक्स घेत असतो. तर वयातला स्कूल वयातला महत्वाचा टप्पा आहे. याच्यामध्ये कोऑपरेशन, टीमवर्क, डिसिप्लिन डेव्हलपमेंट होते याची. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर इरिक्सन नुसार भावनिक प्लस सामाजिक विकास जो आहे तो कॉग्निटिव्ह लर्निंग वर त्या ठिकाणी काय करतो, प्रभाव टाकतो असं आपण त्या ठिकाणी बोलतो. त्यानंतर येतो लॉरेन्स कोल्सबर्ग, ज्याचं मॉरल डेव्हलपमेंटची थिअरी असते. लॉरेन्स कोल्सबर्गची थिअरी कोणती आहे? मॉरल डेव्हलपमेंट. मग कोल्सबर्ग काय सांगतात की मुलाची नैतिकता टप्प्यानुसार विकसित होते. आता जे वरचे आपले सायंटिस्ट होते कोणते, एरिक्सन नुसार 8 टप्पे पडतात. तर कोल्सबर्ग सांगतात मुलाची नैतिकता टप्प्यानुसार होते, 3 लेवलनुसार. कोणती? प्री कन्व्हेन्शनल, कन्व्हेन्शनल आणि पोस्ट कन्व्हेन्शनल. मग आता या 3 लेवलच्या 6 स्टेज कोणत्या? लर्निंगचा संबंध, की नैतिक विकास हे थेट लर्निंगने प्रभावित होतो. पहा, नैतिक विकास हे थेट लर्निंगने प्रभावित होणार आहे. मुलगा नियम समाजात पाहून शिकतो. पहा, मुलगा नियम कुठं पाहून शिकणार आहे? समाजात पाहून शिकणार आहे. समाजातील लोक कसं आचरण विचारण करतात त्याच्यानुसार ते शिकतात. किंवा शिक्षकाच्या वर्तनावरून मुलाचे मॉरल लर्निंग होतं. पाहिलं घ्या, शिक्षक कसं वर्तन करतोय त्याच्यानुसार सुद्धा मुलगा कसा शिकतो ते डिपेंड असतं. त्यानंतर येतो कोलबर्ग. कोलबर्ग काय म्हणतात? मॉरल लर्निंग इज अ सोशल. कोलबर्ग म्हणतो की पूर्णपणे सोशली डिपेंड आहे. मॉरल लर्निंग जे आहे ते पूर्णपणे काय सोशल आहे. आणि लर्निंग जे आहे ते काय करतं? डेव्हलप करतं मॉरल रिझनिंग. पहा, म्हणजे मॉरल लर्निंग हे जर सोशल असेल तर लर्निंग हे काय डेव्हलप करणार आहे? मॉरल रिझनिंग त्या ठिकाणी आपलं डेव्हलप करणार आहे असं आपण त्या ठिकाणी पाहतो. त्यानंतर 5वे थिंकर येतात आल्बर्ट बंडुरा. हे काय म्हणतात? सोशल लर्निंग थिअरी यांची. कोणती थिअरी आहे? सोशल लर्निंग थिअरी. पहा मित्रांनो, ह्या थिअरींची नाव वेगळी लिहून ठेवा आणि ते लक्षात ठेवायची. चिल्ड्रन लर्न बाय वॉचिंग अदर्स. एकमेकाला पाहून मुलं शिकतात. चिल्ड्रन लर्न बाय वॉचिंग अदर्स. ऑब्झर्वेशन लर्निंग मॉडेलिंग म्हणतो आपण त्याला. अल्बर्ट बंडुरा यांची ती थिअरी आहे. चिल्ड्रन लर्न बाय वॉचिंग अदर्स. बंडुराचा महत्वाचा प्रयोग जर आपण पाहिला तर महत्वाचा प्रयोग कोणता आहे? बेबी डॉल एक्सपेरिमेंट. लक्षात ठेवायचं, बेबी डॉल एक्सपेरिमेंट प्रयोग कोणी केला? बंडुरा. लक्षात, बंडुरा. बंडुरा, अल्बर्ट बंडुरा यांनी बे बे बोबोडॉल, सॉरी बेबीडॉल नाही, बोबोडॉल एक्सपेरिमेंट त्यांनी प्रयोग केला होता. त्याचे मुख्य मुद्दे कोणते होते? मुलं इमिटेशन, मॉडेलिंग आणि ऑब्झर्वेशन पटकन शिकतात. बरोबर, डेव्हलपमेंटला गती मिळते कारण वर्तन जलद आणि जलद शिकलं जातं. सेल्फ इफिशियन्सी, स्वतःवर विश्वास वाढला तर लर्निंग त्या ठिकाणी काय होणार आहे? मजबूत होणार आहे. मग हा बंडुरा काय म्हणतात? तर लर्निंग थ्रू इमिटेशन. आलं लक्षात, की अनुकरण करून शिकणार आहे. त्यानंतर फास्टन इमोशनल प्लस सोशल डेव्हलपमेंट, की इमोशनल आणि सोशल डेव्हलपमेंट वाढायला त्या ठिकाणी काय होईल? मदत होईल. आलं लक्षात. लर्निंग थ्रू इमिटेशन, अनुकरण करून शिकतात. फास्टन इमोशनल प्लस सोशल डेव्हलपमेंट, इमोशनल आणि सोशल डेव्हलपमेंट त्या ठिकाणी काय होईल? वाढायला मदत होईल. आणि त्याच्यानंतर 6 नंबरचा पॉईंट आहे जे बर्नर यांचा, की कन्स्ट्रक्टिव्ह थिअरी आहे ती. कोणती थिअरी आहे? कन्स्ट्रक्टिव्ह थिअरी आहे. कन्स्ट्रक्टिव्हिस्ट थिअरी. बर्नर काय म्हणतात? तर लर्निंग इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नॉलेज. पहा, लर्निंग इज अन ऍक्टिव्ह प्रोसेस ऑफ कन्स्ट्रक्टिव्ह नॉलेज. म्हणजेच मोड ऑफ रिप्रेझेंटेशन कोणते आता कन्स्ट्रक्टिव्ह नॉलेजचे? इनऍक्टिव्ह, ऍक्शन बेस, आयकॉनिक, इमेज बेस, सिम्बॉलिक, लँग्वेज बेस. तर अशा पद्धतीने तो मुलगा काय करत असतो? शिकत असतो. डेव्हलपमेंटचा जो संबंध आहे तर मुलगा काही टप्प्यांमधून जात असताना ज्ञान बनवत जातो. काय बनवतो? ज्ञान बनवतो. मग आता तो ज्ञान बनवतो म्हणजे नेमकं काय करतो? तर सगळ्यात पहिल्यांदा स्पायरल करिक्युलम. पहा, लक्ष द्या. सगळ्यात पहिल्यांदा काय? स्पायरल करिक्युलम. चिल्ड्रन रिव्हिजिट कन्सेप्ट इन डीपर फॉर्म. पहा, की टप्प्यांमधून ज्ञान बनवून जातो म्हणजे तो रिव्हिजन करत असताना किंवा काय करत असताना आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टला तो परत परत त्या ठिकाणी काय करतो? रिव्हिजिट देतो आणि डीपर फॉर्म मध्ये ते अंडरस्टँड करायला त्या ठिकाणी मदत होते. सो बर्नर असं म्हणतात फायनली की लर्निंग प्रोसेस जी आहे ती डेव्हलपमेंटला शेप देते. लर्निंग प्रोसेस जी ती डेव्हलपमेंटला काय देणार आहे? शेप देणार आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणणार आहे. त्यानंतर येतात ते स्किनर. आता स्किनर काय म्हणतात पहा, तर स्किनर असं म्हणतात त्या ठिकाणी की बिहेवियरिस्ट लर्निंग थिअरी. कोणती थिअरी आहे? बिहेवियरिस्ट लर्निंग थिअरी असं आपण त्या ठिकाणी बोलतो. की ही लर्निंग थिअरी कशी असते? बिहेवियरिस्ट लर्निंग थिअरी आहे. सो स्किनर ऑपरंट कंडिशनिंग सांगतो. काय सांगतात ते? ऑपरंट कंडिशनिंग. आता ऑपरंट कंडिशनिंग काय असते? तर रिइन्फोर्समेंट. म्हणजेच काय? तर त्याला अवॉर्ड द्या, त्याच्यामुळे त्याचं लर्निंग स्ट्रेंथन होईल.
जर तो कुठं चुकत असेल तर पनिशमेंट करा त्याच्या बॅड बिहेवियरसाठी. सो इट इज रिड्यूस बिहेवियर. आणि रिपिटेशन करा, लर्निंग परमनंट होते. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही शिकवताय त्या रिपीट करत जा, की जेणेकरून लर्निंग काय होणार आहे, परमनंट होणार आहे. त्यानंतर डेव्हलपमेंटचा जो संबंध आहे ते कुठं जातो, तो वर्तन सतत शिकवलं जातं. वर्तन सतत शिकलं जातं. वर्तनात्मक डेव्हलपमेंट तो काय करतो, सुधारतो. त्याच्यानंतर हॅबिट डेव्हलपमेंट त्याची होते, सवयींमध्ये विकास होत जातो त्याचा, आणि बिहेवियर शेप होत जातं त्याचं. पनिशमेंट असेल किंवा रिएन्फोर्समेंट असेल तर त्याचा बिहेवियर शेप व्हायला मदत होईल. सो स्किनरचं फायनल कन्क्लुजन काय आहे, तर लर्निंग इन्फ्लुएन्स बिहेवियरल डेव्हलपमेंट. की लर्निंग काय करते, तुमचं बिहेवियरल डेव्हलपमेंट करायला त्या ठिकाणी काय करणारी, मदत करणारी, असं त्या ठिकाणी स्किनरने सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. आलं लक्षात. तर स्किनर म्हणतो की हे त्या ठिकाणी काय करतो तो, तर बिहेवियरल लर्निंग इन्फ्लुएन्स बिहेवियरल डेव्हलपमेंट, की लर्निंगमुळे बिहेवियर त्याचं सुधारायला मदत होईल. त्याच्यानंतर असतो 4-5 राहिले जाता थॉर्नडिके. आता थॉर्नडिके काय सांगतो, ट्रायल अँड एरर थिअरी त्याची सगळ्यात महत्वाची थिअरी, क्वेश्चन येऊ शकतो याच्यावर. तर लर्निंग इज ग्रॅज्युअल. लर्निंग कशी, हळूवारी, थ्रू ट्रायल अँड एरर. ट्राय करा, एरर येऊ द्या, परत लर्न होईल, थोडं एरर येईल. अल्बर्ट आईन्स्टाईनने आपल्याला माहिती आहे 999 वेळा प्रयोग केला आणि 1000 वेळा सक्सेस झाला. सो इट इज अ ट्रायल अँड एरर बेसिस. तर ही थिअरी थॉर्नडिके लिहिली होती. 3 लॉज आहेत. लॉज ऑफ रेडीनेस, तो मुलगा तयार झालाय का शिकायला ते पहा. लॉ ऑफ एक्झरसाइज, सराव करून घ्या. लॉ ऑफ इफेक्ट, आणि त्याच्यानंतर त्याचा परिणाम पहा. सो डेव्हलपमेंटसाठी काय संबंध आहे, तर मुलगा तयार असेल तेव्हा लर्निंग होती, त्यामुळे डेव्हलपमेंट स्टेबल असते. कारण मुलगा जर रेडी नसेल ना, आपण जर लर्निंग त्याला जर शिकवायला सुरुवात केली, त्याची डेव्हलपमेंट होणार नाही. थॉर्नडिके रेडीनेस लर्निंग डेव्हलपमेंट असं आपण याला त्या ठिकाणी म्हणतो. त्यानंतर येतात मारिया मॉन्टेसरी चाइल्ड सेंटर डेव्हलपमेंट असते म्हणतात. डेव्हलपमेंट कशी असते, चाइल्ड सेंटर असते. तर मॉन्टेसरी काय सांगतात, चाइल्ड डेव्हलप्स नॅचरली इफ एन्व्हायरमेंट इज प्रिपेअर. पहा, जो मुलं आहे ते ऑटोमॅटिक त्या ठिकाणी डेव्हलप होतं. कसं, तर एन्व्हायरमेंट प्रिपेअर असेल. आणि विकासाचा जो संबंधित आहे तर सेन्सिटिव्ह पिरियड्स, काही काळात काही कौशल्य जास्त जलद विकसित होतात असं आपण म्हणतो. सेन्सिटिव्ह पिरियड, हा सेन्सिटिव्ह पिरियड 12 वर्ष ते 18 वर्षाच्या आसपास असेल. हँड्स ऑन लर्निंग जर आपण पाहिलं तर डेव्हलपमेंट ऑफ सेन्स, त्याच्यामध्ये जे सेन्स आहेत ते डेव्हलप व्हायला त्या ठिकाणी मदत होती. त्यानंतर फ्रीडम प्लस स्ट्रक्चर, दॅट इज बॅलन्स. लक्षात, बॅलन्स डेव्हलपमेंट, फ्रीडम आणि स्ट्रक्चर जर दिलं तर ते बॅलन्स डेव्हलपमेंट असतं. म्हणजे मॉन्टेसरी काय सांगतात, तर योग्य लर्निंग एन्व्हायरमेंट म्हणजेच होलिस्टिक डेव्हलपमेंट, सर्वांगीण विकास होतो त्याचा जर त्याला तुम्ही चांगलं लर्निंग एन्व्हायरमेंट दिलं तर. आता ऋषीची काय थेरी आहे, नॅचरलिझम. ऋषी काय सांगतो, नॅचरलिझम. तर ऋषी म्हणतो चाइल्ड इज नॅचरली गुड, लेट डेव्हलपमेंट हॅपन नॅचरली. चाइल्ड हे नॅचरली गुड आहे, त्याची डेव्हलपमेंट नॅचरली होऊ द्या. सो डेव्हलपमेंटचा संबंध येतो, मुलाला अवास्तव डिसिप्लिन द्यायचा नाही. लक्षात, मुलाला अवास्तव डिसिप्लिन द्यायचं नाही. म्हणजे तुम्ही त्याला खूपच स्ट्रिक्ट वातावरणामध्ये नाही वाढू शकत, नॅचरली वाढू द्या ना. लक्षात, नॅचरली विकास होऊ द्या. डेव्हलपमेंट प्लस मॅच्युरेशन, डेव्हलपमेंट इज इक्वल टू काय असतं, मॅच्युरेशन. आणि लर्निंग हे निसर्गात आणि अनुभवातूनच शिकायला भेटते मित्रांनो. पहा, लर्निंग ही काय असते, निसर्गात आणि अनुभवातून शिकायला भेटते. ऋषी असंही म्हणतो नॅचरल डेव्हलपमेंट गाईड्स लर्निंग. नॅचरल डेव्हलपमेंट काय करते, लर्निंगला गाईड करते. आता हे सगळा थिंकरचा सारांश आहे मित्रांनो, तर हा तुम्हाला पीडीएफ मध्ये त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तर अशा पद्धतीने आपले हे लेक्चर त्या ठिकाणी झालेले आहेत. पीडीएफ पाहण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक खाली देतोय, ती लिंक तुम्ही त्या ठिकाणी हे सबस्क्राईब करून घ्या, त्या लिंकला जॉईन व्हा. त्याच्यावरती मी याच्या सर्व पीडीएफ त्या ठिकाणी पोस्ट करणार आहे, जेणेकरून तुम्हाला रेडी टू प्रिंट फॉर्मॅटमध्ये असतील. आणि फॉन्ट सुद्धा मोठं ठेवलंय की रिडिंगला त्या ठिकाणी इझी होणार आहे आपल्याला. आता आज आपण जे काही पाहिलं ते सगळं डेव्हलपमेंट रिलेटेड होतं, बरोबर. उद्याच्या लेक्चरला आपण त्या ठिकाणी ग्रोथ ही कन्सेप्ट डीपली पाहणार आहे, जसं आज आपण डेव्हलपमेंट पाहिलं. आणि त्यानंतर मात्र आपला सिलेबस व्यवस्थित चालू होईल. कारण ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या दोन जर कन्सेप्ट आपण व्यवस्थित नाही पाहिल्या तर त्या ठिकाणी चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी जे त्याचं लेक्चर त्या ठिकाणी व्यवस्थित कंप्लीट होत नाही. त्याच्यामुळे उद्याचं जे आपलं लेक्चर असेल त्याला आपण त्या ठिकाणी ग्रोथ ही जी कन्सेप्ट आहे ती डीपली अंडरस्टँड करून घ्यायला सुरुवात करूयात. चालते, थँक्यू. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे अपडेट तुम्हाला
येत जातील. थँक्यू सो मच.